कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे। त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे। कृषी विभागाच्या पुढाकाराने खिल्लार या तालुक्यातील फळाची निर्यात करण्यात येत आहे। त्यामुळे शेतमालाला बाजारभाव चांगला मिळत असून त्यामुळे तेल्हारा तालुक्यात भाजीपाला, टरबूज, संत्रा, केळी इत्यादी फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जातं। देशामध्ये तयार झालेली फळे व भाजीपाला विकण्याचं शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान आहे। शेतकऱ्यांचा तयार झालेला माल गरजू लोकांपर्यंत पोहोचला जावा याकरिता कृषी विभाग प्रयत्न करीत आहे। तेल्हारा तालुक्यातील कृषी विभाग मिलिंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात गौरव राऊत, मंडळ कृषी अधिकारी उमेश कदम, SR कोरडे इत्यादी तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल परराज्यात पाठवला जात आहे। शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला पिकांचे परवाने मिळवून देण्यात कृषी विभाग पुढाकार घेत आहे। तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी संजय शेंडे यांचा 13 टन संत्रा तिरुअनंतपुरम केरळ येथे पाठविण्यात आला। तसेच पंकज अग्रवाल यांचा 17 टन संत्रा चेन्नई येथे पाठवण्यात आला। सौंदळा येथील अनंत शिंदे यांचे 23 टरबूज दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे। तसेच दानापूर, माळेगाव बाजार भाजीपाला अकोला, अकोट, अमरावती येथे पाठवल्या जात आहे। मी माझ्या शेतामध्ये टरबूजच्या पिकाची लागवड केलेली आहे 20 एकरामध्ये आणि माझा एक माल काढला आलेला आहे। एक 4 एकर क्षेत्र तो माल मैं दिल्लीसाठी पाठवलेला आहे आणि त्या मालासाठी मला एक म्हणजे सर्व कृषी विभागाची म्हणजे परमिशन वगैरे म्हणजे मिळून देण्यासाठी वेळोवेळी सहकार राहिला आहे। आणि या समजा हे माल जो हा काढलेला झाला या लॉकडाऊनमध्ये खूप बऱ्याचशा अडचणी आल्या आहे, पण त्या कृषी विभागाने आम्हाला म्हणजे काही असं म्हणजे अडचणी मालूम नाही पडल्या आहे। त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करणं, गाडीचं सोय करून देणं, ईमेल जसं गाडीचं परमिशन काढून देणं, व्यापारीची लाईन, याच्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही। माझा जो हा माल आहे मी 4 रुपये दराने दिल्लीकरिता म्हणजे पाठवलेला आहे। याच्यात आता मला खर्च वगैरे निघाला, समजा नफा तर काही नाही आहे, पण खर्च वगैरे करून आता पूर्ण खर्च निघून जा समजा। हा, आणि जो वाया जाणारा माल होता समजा, कारण की हा म्हणजे कच्चा माल आहे, हा काय आपल्याला कोल्ड स्टोरेज करता येत नाही समजा, याला काढण्याला काढा लागतात। पण या कृषी विभागामुळे मला याच्यात कोणत्या आम्हाला अडचणी आल्या समजा। शेतमाल विक्रीकरिता शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास कृषी विभाग, कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांना संपर्क करावा असे कृषी विभागामार्फत जाहीर करण्यात येत आहे। सौंदळा, हिंगणी हा जो भाग आहे, चित्तलवाडी हा टरबूजसाठी पूर्वीपासून फेमस भाग आहे। या भागामध्ये जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर टरबूज पिकाची लागवड झालेली आहे आणि दरवर्षी हे शेतकरी टरबूज पिकाचे चांगले उत्पादन घेतात। म्हणून हा शेतकरी कोणत्याही परिस्थितीत तोट्यात जाऊ नये म्हणून कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहे। परराज्यात व जिल्ह्याबाहेर माल विक्री करायचा असल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांच्याकडील वाहतूक परवाना आवश्यक असून जिल्हा अंतर्गत विक्री करायची असल्यास तालुका कृषी अधिकारी यांचा परवाना लागतो। तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना माल विकण्यास कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांच्याशी संपर्क साधावा। तसेच संचारबंदीला व्यवस्थितरित्या सहकार्य करावं ही विनंती तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी केली आहे। हम दिल्ली के व्यापारी फकरे आलम कुरैशी यहाँ से माल भेजते हैं दिल्ली के लिए। हम तो 8 दिन पहले जा रहे, सचिन भैया के संबंध अच्छे हुए, हम यहाँ रुक गए, इस वजह से इनका माल भेजना पड़ रहा है। 1 महीने पहले आए हम और यहाँ से परमिशन मिली, हमें माल की भी परमिशन मिली, कोरोना टेस्ट हुआ, सांप की वजह से सब मिला हमें और यहाँ से माल दिल्ली के लिए भेजना पड़ रहा है। किसी बात की कोई दिक्कत नहीं है, माल दिल्ली को भेज रहे हैं, कोई बात की दिक्कत नहीं आ रही, परमिशन साहब ने। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे।